आजची आपली रेसिपी आहे पन्ह। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे पन्ह एकदा तरी ट्राय केलं पाहिजे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टोर करून ठेवण्यासाठी पन्ह्याचा पल्प आणि त्यापासून पन्ह कसं बनवायचं ते बघणार आहोत। खूप सोपी आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि हे समर ड्रिंक खूप छान आणि टेस्टी बनतं। चला तर सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आई या यूट्यूब चॅनलमध्ये। पन्ह बनवण्यासाठी आपल्याला कच्चे आंबे लागणार आहेत आणि इथे मी तोतापुरी आंब्यांचा वापर करत आहे, कारण हे कच्चे आंबे सुद्धा थोडे गोड असतात। चला तर आता हे आपण उकळवून घेणार आहोत। त्यासाठी कुकरचा वापर करायचा आहे। कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून हे आंबे आपण शिजवून घेणार आहोत। 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये आंबे छान शिजले जातात। तुम्हाला तोतापुरी आंबे नाही मिळाले तर तुम्ही इथे कोणत्याही आंब्याचा वापर करू शकता, फक्त ते कच्चे असावे। फुल गॅसवरती 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये आपण आंबे हे शिजवून घेणार आहोत। हे बघा, अगदी सहज हे आंबे शिजले जातात। आता आपण हे आंबे काढून घेऊया। हे काढून थंड करून घ्यायचे आहेत थोडेसे, म्हणजे ह्याचा पल्प काढणं आपल्याला सोपं जाईल। आता मी हे आंबे परातीमध्ये काढून घेते आहे आणि हे आपण आता थंड करून देऊया। आंबे शिजल्यानंतर ह्याची साल सुद्धा सहज निघते। चमचीच्या साहाय्याने हे जी आंब्याच्या सालीमधला जो पल्प आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि कोईमध्ये जो पल्प आहे तो तुम्ही हात स्वच्छ धुवून ह्याप्रमाणे हे बघा असं प्रेस केलं की कोईचा सगळा गर छानपणे निघतो। आता हा आपला दोन्ही आंब्याचा गर काढून तयार आहे। आता आपण हा मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करून वाटून घेणार आहोत। आपण जे पन्ह्याचं सिरप बनवून घेणार आहोत ते स्मूदी आणि छान सॉफ्ट असं होण्यासाठी आपण हे वाटून घेतो। पण जर तुम्हाला हे वाटून नसेल घ्यायचं किंवा असंच पल्प डायरेक्ट यूज करायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये डायरेक्ट गूळ किंवा साखर घालून यूज करू शकता। पण आता आपण ह्यामध्ये वाटताना ह्यामध्ये 1 ते 1.5 चमचे काळी मिरी पावडर, त्याचप्रमाणे 2 ते 3 चमचे भाजून वाटून घेतलेले जिऱ्याची पूड टाकून घेणार आहोत। त्यामुळे खूप छान असा फ्लेवर आपल्या पन्ह्याला येईल। आता ह्यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे, असंच जाडसर आपण हे वाटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता छान क्रीमी अशी आपली पेस्ट बनवून तयार झाली आहे। चला तर पुढची प्रोसेस जी आहे ती आहे आपल्याला आता ह्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे। तुम्ही इथे गुळाच्या ऐवजी साखरेचा देखील वापर करू शकता। साखर वापरणार असाल तर साखर शिजवायची गरज नाही। जेव्हा तुम्ही मँगोचा पल्प वाटून घेता त्याबरोबर साखर वाटून घ्यायची आहे। मी इथे समप्रमाणामध्ये घेतलं आहे। जेवढ्या प्रमाणामध्ये पल्प निघालेला मँगोचा तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण इथे गूळ घेतला आहे। म्हणजे 1 वाटी पल्प तर 1 वाटी गूळ ह्या प्रमाणात घेतलं आहे। गूळ वितळवण्यासाठी आपण इथे 2 चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ जे आहे ते छान असं वितळेल। गूळ वितळायला सुरुवात झाली की त्यामध्ये आपण जी पेस्ट करून घेतली होती मँगोची ती ह्यामध्ये टाकून घेणार आहोत। त्यासाठी मी ही चाळणीमधनं टाकून घेत आहे, म्हणजे जरी काही रेषे वगैरे जर असतील आपल्या मँगोमध्ये तर ते सगळे निघून जातील। हे बघा, आता आपण हे सगळं चाळून घेतलं आहे आणि आता हे सगळं छान गुळामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। गूळ आणि मँगोचा पल्प जो आहे तो एकजीव करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। अगदी अर्धी चमची मी मीठ टाकलं आहे। त्याचप्रमाणे अर्धा चमचा सेंधव मीठ टाकत आहे। सेंधव मिठाची एक वेगळी टेस्ट येते, त्यामुळे खूप छान अशी टेस्ट आपल्या पन्ह्यामध्ये उतरते। हे बघा, हे फक्त छान एकजीव करून घ्यायचा आहे। हा जो आपला पल्प आहे तो आपल्याला शिजवायची जास्त गरज नाही, कारण आपण ऑलरेडी आंबे जे आहेत ते शिजवून घेतले आहेत। त्यामुळे गूळ छान वितळलं आणि एक उकळी आली की आपण हा गॅस बंद करून हे आपला जो पल्प आहे तो थंड करून घेणार आहोत। हे बघा, थंड केलेला पल्प ह्याप्रमाणे पातळ असा असतो। हा तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवला तर महिनाभर छान हे असं टिकतं आणि तुम्हाला हवं त्या टायमामध्ये तुम्ही ह्याच्यातला थोडासा पल्प घेऊन त्यापासून छान थंडगार असं पन्ह बनवू शकता। चला तर पन्ह कसं बनवायचं ते देखील तुम्हाला दाखवत आहे। एका ग्लासमध्ये आपण जो आता पल्प बनवून घेतला तो पल्प घ्यायचा, त्यामध्ये थंड असं पाणी टाकून घ्यायचं। त्यामध्ये वरतून तुम्हाला आईस क्यूब पाहिजे असेल तर आईस क्यूब टाकून मिक्स केलं की आपलं पन्ह पिण्यासाठी तयार आहे। खूप रिफ्रेशिंग आणि टेस्टी असं हे पन्ह बनवून तयार होतं आणि अगदी पटकन बनलं जातं। हे बघा, गार्निशिंग करून आपलं पन्ह पिण्यासाठी तयार आहे। आणि मी ते गुळाचा वापर केला आहे। उन्हामधनं आल्यानंतर गूळ अत्यंत फायदेशीर असं ठरतं, त्यामुळे तुम्ही गुळाचा वापर करून सुद्धा हे पन्ह बनवू शकता, साखरेचा वापर करून सुद्धा पन्ह बनवू शकता। दोन्हीची टेस्ट वेगवेगळी आहे आणि खूप अप्रतिम अशी लागते। नक्की करून बघा आणि नक्की घरी ट्राय करा। चला तर आपली रेसिपी आजची तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। अशा झटपट, सोप्या आणि इन्स्टंट रेसिपी मी घेऊन येत असते। चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।